बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का हे त्यांनी सांगावं असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधलाय। विशाल पाटील 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं, त्यावरून पडळकर यांनी हा टोला हाणलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रोहा दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटल्याचं पाहायला मिळालं। संबंधित घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला। ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना जनता धडा शिकवेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून लवांडेंना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। तसंच याप्रती शरद पवार मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केलेली आहे। भोंदू खरात प्रकरणी सध्या रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा अहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलेला आहे। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय। या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडल्या जाऊन पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख आणि तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बच्चू कडू यांनी 19 मे रोजी दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान आमदारांना किंवा महायुतीच्या नेत्यांनी महायुतीबद्दल काही बोलायचं असेल तर पक्ष नेत्यांशी बोलूनच बोलावं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बावनकुळेंनी दिली आहे। मीरा भाईंदरच्या काश्मीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला। पुतळ्याला तडा गेला आहे, त्यामुळे सर्वांच्या सहमतीनं ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे। दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल अशी हमी मेहता यांनी दिली आहे। राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून राजकारण तापलंय। बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केलेला आहे। विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। दरम्यान 20 मे आणि 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नाल्यातील कचरा योग्यरित्या न काढल्यानं तो लोकमान्य नगर परिसरात जमा झाला असून नाल्यातील पाणी थेट घरांमध्ये शिरलंय। यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड हैदराबाद आणि नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। नायगाव तालुक्यातील नरसी चौकात वाहतूक ठप्प झाल्यानं 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। लग्नसराई आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, तर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली। नसापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूकमोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बालगंधर्व चौकातून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला। या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 2 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे भाग टेरेसवर मागच्या दिशेला वाढवण्यात आले होते। मनपाला तक्रार आल्यावर ही कारवाई करण्यात आली। एक सविस्तर बातमी पाहूयात। अशोक खरात सध्या अटकेत असून एसआयटीच्या तपासात दररोज भोंदूचे नवनवे कारनामे उघड होत आहेत आणि अशावेळी खरात संदर्भात नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणात राज्यातल्या सरकारमधील 4 मंत्र्यांचा सहभाग असून ही नावं आपण मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत असा दावा नाना पटोले यांनी केलाय। तर तुमच्याकडे असलेली नावं जाहीर करा असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी केलंय।
त्यासोबत पटोले यांची विधानं ही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं म्हणत बावनकुळेंनी पलटवार केलाय. या खऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. 4 मंत्र्यांची नावं आहेत. त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे. म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावीत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत. मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे. जाहीर का करत नाही? पुन्हा लोकला जाहीर करायला नाना पटोलेंना जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलंय. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे खंडेरायाचं मंदिर अधिक खुलून दिसत होतं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका भोंदूचा पर्दाफाश झालाय. श्रीरामपूर तालुक्यात एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आलेला आहे. टाकळीभान इथे दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. भूतबाधा झाल्याचं सांगून गेल्या 3 वर्षात या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेत. तर मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार या महिलेनं दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. गेल्या आठवड्याभरापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं पहिलं कर्तव्य असून ती भंग करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाची गय केली जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. खासगी वाहन, काळी पिवळी टॅक्सीमधून नियमबाह्य पद्धतीनं प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. वाहतूक नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. खतांच्या किमतीमध्ये 10% अधिक दरवाढ झाल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय. कच्च्या मालाच्या टंचाईमुळे आणि जागतिक परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत खतांच्या दरांवर झाला असून आगामी खरीप हंगामाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणं अवघड झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. चोपडा तालुक्यामध्ये यंदा शेतकरी कापूस लागवडीऐवजी केळी लागवडीकडे वळलेले आहेत. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं तसंच फवारणी, खतं आणि बियाण्यांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे अनेक शेतकरी रोप आणून किंवा खोड लागवड करून केळीची लागवड करताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या निमोण गावानं दूरदृष्टी ठेवत केलेल्या नियोजनामुळे पाणी टंचाईवर मात केली आहे. 1.25 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता असलेला तलाव तयार करून तो विहिरींच्या पाण्यानं भरण्यात आलाय. त्यामुळे भर उन्हाळ्यातही ग्रामस्थांना नियमित नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. सरपंच स्वाती देवरे आणि ग्रामसेवक दीपक काकडे यांच्या पुढाकारानं गाव टँकरमुक्त झालं असून हे मॉडेल इतर गावांसाठी आदर्श ठरतंय. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील जीव घेण्या सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललं. 180 फुटी नयनरम्य पुलावर तात्पुरते बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता इथे वाहन थांबवणं बंद झालंय. कराड न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. विविध प्रकारची तब्बल 491 प्रकरणं निकालात काढण्यात न्यायालयाला यश आलंय. आपसी समेट आणि तडजोडीतून अनेक वाद मिटल्यानं नागरिकांना देखील दिलासा मिळालाय. भोर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर परिसरात सध्या मधमाशांच्या हल्ल्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मंदिर परिसरात अचानक आक्रमक झालेल्या मधमाशा दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांवर हल्ले करतायत आणि यामुळे भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
ठाण्याच्या वाघे इस्टेट परिसरातील हनुमान नगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. मामा भांजे दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळील फॉरेस्ट चौकी परिसरात बिबट्या पाणी पिताना दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीमध्ये बिबट्या शिरला. या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढे असणार आहे. मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून बिबट्या चालत असलेला व्हिडिओ रात्री काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा सुरक्षा भिंतीवरून आत गेल्याची माहिती आहे. त्यामुळे या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सध्या वनविभागाकडून केलं जात असल्याची माहिती आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेच्या सचिन थोरवे यांनी आरोप केलेला आहे. त्याचबरोबर थेट बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आमरण उपोषण आंदोलन केलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक भागांमध्ये गारपिटीसह पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे धान पिकाला याचा सर्वात जास्त फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं आणि वादळी वाऱ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. दापोली मंडणगडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका बसलाय. या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुण्यात भरधाव चारचाकी कारचा अपघात झाला. भरधाव कार डिवायडरला धडकल्यानं अपघात झालाय. कार अतिवेगात होती त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिवायडरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार काही अंतर पुढे जाऊन थांबली. वसईच्या माणिकपूर परिसरात लग्न समारंभात चक्क 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नवरदेव आणि नवरीकडच्या मंडळींमध्ये ही तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंडपातल्या खुर्च्या एकमेकांना मारत असल्याचं पाहायला मिळालं. या घटनेच्या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात नवरदेवाच्या गटाकडून मारहाणीची तक्रार तर वधूच्या गटाकडून पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव एमआयडीसीतील कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. दीपक भिले असं मृत कामगाराचं नाव आहे. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला. दरम्यान आम्हाला न सांगताच पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय. मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील ग्रेट सेपरेटरमध्ये एका तरुणानं काही वेळापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोरवाडी येथून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर थोडी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात 5 महिलांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून 4 महिला जखमी आहेत. तेंदूपत्ता संकलनासाठी मोठ्या प्रमाणात मजूर जंगल परिसरात जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांसह मजुरांमध्ये दहशत पसरली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अवैध धंदे तसंच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अशातच पोलिसांनी कारवाई करत 2 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात तब्बल 5 एकर क्षेत्रात कापून ठेवलेलं मका पीक जळून खाक झालंय. शेतकरी प्रवीण पाटील यांचे तब्बल 5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून मका पिकाबरोबर जनावरांचा चारा जळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. जुन्नरमधून दुचाकी चोरणाऱ्या 2 तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात जुन्नरमधून शाईन आणि बुलेट अशा 2 दुचाकी चोरीला गेल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी ओतूरमधून दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 2ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्यांची 1,10,000 किंमत आहे. चाकणजवळच्या खालुंबरे परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.